जीवन अधिक निरोगी, अधिक सक्षम. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन. विश्व स्वास्थ्यम भवतु. प्राचीन काळापासून स्वयंपाकघरात अगदी आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे हळद. हळदीला आयुर्वेदामध्ये कांचनी म्हटले आहे. कांचन म्हणजे सुवर्ण. सुवर्णाला ज्याप्रमाणे तेज चकाकी असते त्याप्रमाणेच हळदीच्या उपयोगाने आपल्या शरीरामध्ये ती इम्युनिटी वाढवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवल्यामुळे शरीरात आपोआपच त्यामध्ये जी तेज चकाकी येते, त्यामुळेच तिला कांचनी म्हटले आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री वराडे आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत करते आहे. आजचा विषय आहे हळद. हळदीची जी ओली हळद आहे त्याचप्रमाणे हळदीचं पावडर, चूर्ण या दोन्हीचे आज उपयोग पाहणार आहोत. हळद ही उष्ण गुणात्मक, कफ वातग्न, त्याचप्रमाणे रक्तशोधक आहे. ती रक्त शुद्धी करते आणि त्यामुळेच जेव्हा कुठल्याही आजारामध्ये आपल्याला इम्युनिटी वाढवायची आहे तेव्हा हळदीचं पान आवश्यक आहे. हळद सेवन करताना ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण तिचं सेवन करू शकतो. अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक अशी सर्व गुण संपन्न हळद. त्यासाठी आपण जर सांध्यांचा सूज असेल किंवा सांधेवाताचा त्रास असेल, कुठल्याही वाताचे आजार असेल, त्यामध्ये हळदीचा लेप, आंबे हळद पाण्यामध्ये उकळून त्याला लेप लावावा सांध्यांवर. त्यामुळे तिथली सूज कमी होते, तिथे असणारा जो वात आहे तो शमन होतो. त्याचप्रमाणे यामध्ये अगदी रिसर्चनुसार असं लक्षात आलेलं आहे की हळदीची जी त्यातल्या त्यात ओली हळद जी असते तिच्यामध्ये असे गुणधर्म आहे की आतड्यांमध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरिया आहे, जसं लॅक्टोबॅसिलियस किंवा बायफिडोबॅक्टेरियम, यांची नॅचरली ग्रोथ होण्यासाठी ती मदत करते. तर त्यामुळे ज्यांना वारंवार पोटाचे आजार होतात किंवा IBS सारखे आजार आहेत, अशांनी हळदीचा वापर आवर्जून करावा. हळद ही कफग्न असल्याने ज्यांना सारखी वारंवार सर्दी होते किंवा ॲलर्जिक रायनायटिस, यामध्ये हळद, सुंठ, गूळ दुधात घालून रात्री झोपताना घ्यावं. त्याचप्रमाणे हळदीला अँटी डायबेटिक म्हटले आहे, कारण ती इन्सुलिनला नियंत्रित करते. त्याचप्रमाणे रक्तात असलेली एक्सेसिव्ह जी ग्लुकोज आहे त्यालासुद्धा कंट्रोल करते व त्यामुळेच आवळा पावडर घ्यावं किंवा कच्चा आवळा जो असतो तो सुद्धा, आणि हळद हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी घ्यावं. त्याचप्रमाणे हळदी ही शरीरात असलेली कुठलीही गाठ, ट्यूमर किंवा कॅन्सर प्रतिरोधक त्याची गुणधर्म असल्यामुळे, त्यात तत्व असल्यामुळे हिला आपण अँटी कॅन्सर म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. त्यासाठी हळदीला एक चिमूट हळद 1 कप पाण्यामध्ये उकळून घ्यावी व हे पाणी उपाशीपोटी घ्यावं, किंवा 2 चिमूट हळद त्यात 1 पाण्याचा थेंब टाकून त्याची गोळी तयार करावी व ती गोळी घेऊन वरतून गरम पाणी प्यावं. त्यामुळे कॅन्सरपासून आपल्याला बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना टॉन्सिल्सचा वारंवार त्रास होतोय किंवा थायरॉईडचा आजार आहे, त्यांनी ओली हळद सकाळी उपाशीपोटी अगदी 1 छोटा तुकडा चघळून घ्यावा. त्यामुळे टॉन्सिल्सला त्याचप्रमाणे थायरॉईडवर उत्तम लाभ होतो. अँटीसेप्टिक गुणामुळे हळदीला ज्यांना डोळ्यांचे आजार आहे किंवा डोळ्यांना सारखी खाज येते आहे, त्यात घाण जमा होते, अशांनी पाव चमचा हळद 1 ग्लास पाण्यामध्ये उकळायची आणि त्याला वस्त्रगाळ करून त्या पाण्याने डोळ्यांचे धावन करावे. ओली हळद किंवा हळदीचं चूर्ण, याचप्रमाणे हळदीच्या पानांचा सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीसेप्टिक म्हणून उपयोग होतो. व त्यासाठी हळदीच्या पानांना आपण उकडीचे मोदक करताना किंवा पानगे करताना किंवा पातोड्याची भाजी करताना त्या पानामध्ये ते उकडले असतात, त्याचे तत्व आपल्या पोटात जाऊ शकतात. तसेच हळदीच्या पानांचा लेप म्हणजे सांधा दुखतो आहे तिथे त्याला बांधून ठेवावं, त्यामुळे सुद्धा त्यातली सूज कमी झालेली असेल. सध्या फॉरेन कंट्रीमध्येच गोल्डन मिल्क म्हणून खूप प्रचलित आहे. खरं तर आयुर्वेदाने हे फार पूर्वापार आपल्याला सांगितलं होतं, पण म्हणतात जे आपल्याकडे असतं त्याची व्हॅल्यू नसते, पण जेव्हा ते बाहेरून येतं तेव्हा त्याची ती व्हॅल्यू अधिक कळते. असंच काहीतरी होतं आहे. आणि हे गोल्डन मिल्क म्हणजेच आपल्या आजीच्या बटव्यातील हळदीचं दूध. हळदीचं दूध कसं घ्यावं, तर त्यामध्ये केसर, जायफळ, हळद, त्याचप्रमाणे बदामाचं चूर्ण किंवा बदाम पावडर टाकून दुधामध्ये घ्यावं रात्री झोपताना. यामुळे झोप शांत लागते, बोन्सला स्ट्रेंथ मिळते, इम्युनिटी वाढते व त्वचा उजळते.
निसर्ग हा आपल्याला नेहमी देण्यासाठी तयार असतो आणि तो फक्त आपण ते घेता आलं पाहिजे. बघा, जसं उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये थंडावा हवा असतो, त्याप्रमाणे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते, तेव्हा निसर्गामध्ये द्राक्ष, टरबूज, खरबूज, त्याचप्रमाणे उसाचा ताजा रस सहज मिळतो. आता थंडी चालू झाली आहे व थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचा हुरडा, ज्वारीचा हुरडा, तिळगुळाची प्रथा आता चालू होते आपली मकर संक्रांतीनिमित्त. त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये बाजारामध्ये ओली हळदसुद्धा सहज मिळते. ही ओली हळद तिचे आत्ता आपण जे गुणधर्म पाहिले त्यामुळे तिचा भाजीत किंवा लोणचं करताना, त्याचप्रमाणे तिचं सूप, सलाड यामध्ये सुद्धा तिचा आवर्जून उपयोग करावा. अशी ही बहुगुणी हळद सर्दी, खोकला, डोळ्यांचे आजार, मधुमेह, मूतखडा, जखम झाली असता, त्वचेचे आजार, कॅन्सर या सगळ्या आजारावर खूप लाभदायी आहे. या आणि अशाच माहितीसाठी आमच्या आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.